सेलू तालुक्यातील वालूर परिसरात आज सकाळी मोठी कारवाई करण्यात आली। कुरेशी मोहल्ला आणि साठेनगर येथे पोलिसांनी अचानक धाड टाकत तब्बल 265 किलो गोवंश मांस जप्त केलाय। या मांसाची अंदाजित किंमत 62,200 रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। 11 डिसेंबर सकाळी 8 नंतर आठवडी बाजाराचा लाभ घेत नियमबाह्यपणे गोवंश कत्तल केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि 8 ते 11च्या दरम्यान पोलिसांनी ही धडाकेबाज कारवाई केली। ही या भागातील सर्वात मोठी जप्ती मानली जात असून वालूर परिसरात यामुळे एकच खळबळ उडाली आहे। कारवाईत पोलीस निरीक्षक दीपक बोरसे, पोलीस उपनिरीक्षक बलभीम राऊत, गणेश पवार, हवालदार गुलाब राठोड, नितीन राठोड, मधुकर जाधव आणि पोलीस शिपाई मनोहर कोपनार, सोपान दुबे यांनी सहभाग घेतला। वालूर दूरक्षेत्रातील हवालदार गुलाब राठोड यांच्या फिर्यादीवरून गुन्हा क्रमांक 620/2025 नोंदवण्यात आला असून कलम 5 क 6 आणि 9 अ पशुसंरक्षण अधिनियमन अंतर्गत 4 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यात अबू सुफियान दादामिया कुरेशी वय वर्ष 20, आवेज हुसैन कुरेशी वय वर्ष 23, अब्दुल राफिक अब्दुल लतीफ वय वर्ष 31, शेख नाजिम शेख कालू वय वर्ष 39 सर्व राहणार कुरेशी मोहल्ला वालूर। सध्या पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। दरम्यान जप्त केलेले मांस गोवंश आहे की नाही याचा अंतिम अहवाल आल्यानंतरच स्थिती स्पष्ट होणार आहे। परंतु या कारवाईमुळे कुरेशी मोहल्ल्यासह संपूर्ण वालूरमध्ये मोठी चर्चा रंगली आहे।